विचार सागर विचार सागर ग्रंथामध्ये तरंग पाहिला आणि पहिल्या तरंगामध्ये आपण अधिकार्याचे वर्णन यावर विचार करत आहोत. अधिकारी सांगत असताना कशातला अधिकारी सांगितलेला आहे तर अनुबंध चतुष्टय यामध्ये जो पहिला विषय येत आहे त्याला अधिकारी असं म्हटलं जातं. मग त्या अधिकाऱ्याचं वर्णन सांगत असताना जे काही मनुष्य मात्र आहे अशा मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात. मल, विक्षेप आणि आवरण असे 3 प्रकारचे दोष असतात. मग मल नावाचा दोष आहे हे कशावरून सिद्ध होतं किंवा त्याचा निश्चय कशावरून होतो तर निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून मलाचा म्हणजेच काय पापाचा निश्चय होत असतो. विक्षेपाचा निश्चय कधी सिद्ध होतो तर चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय सिद्ध होत असतो. आणि देहादी जे काही अनात्म पदार्थ आहे, जे काही आत्म्याला सोडून असणारे पदार्थ आहेत, त्या पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझं अशा प्रकारचे काय होते त्याला बुद्धी होते किंवा त्या बुद्धीने तो काय करतो निश्चय करत असतो. त्या असणाऱ्या त्या असणाऱ्या काय म्हणलं देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी माझी अशी बुद्धी होते, त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. त्याच्या निवृत्तीसाठी काय उपाय आहे तर मल नावाच्या निवृत्तीसाठी उपाय काय सांगितलेला आहे तर त्या ठिकाणी वेदविहित निष्काम कर्म करणे हा मल म्हणजे पापाच्या निवृत्तीसाठी उपाय आहे. विक्षेपाच्या निवृत्तीसाठी काय उपाय आहे तर विक्षेपाच्या निवृत्तीकरता वेदविहित आणि निष्काम अशा स्वरूपाची उपासना करणं हा विक्षेपाच्या निवृत्तीसाठी उपाय आहे. आणि देहादी अनात्म पदार्थाच्या ठिकाणी मी माझी अशा प्रकारची बुद्धी होती, त्यावरून अज्ञान नावाच्या आवरणाचा निश्चय होतो. त्याच्यासाठी त्याच्या निवृत्तीसाठी काय उपाय आहे तर त्याच्या निवृत्तीसाठी उपाय आहे वेदविहितच जीव ब्रह्मात्मके ज्ञान. पण ते कसं असलं पाहिजे ते सुद्धा निष्कामच असलं पाहिजे. ज्ञान प्राप्त करून घेताना काही कामना प्राप्त नाही केली पाहिजे. नाही तर त्याच्यामध्ये जर त्याने अशी कामना प्राप्त केली, मला ज्ञान झालं आणि हे ज्ञान मी इतरांना दाखवेल, तर त्याला वासना होईल, ती शास्त्र वासना होऊ शकते. म्हणून अशा पद्धतीनं ते ज्ञानसुद्धा कसं आहे कामनारहित असलं पाहिजे. फक्त काय मला ह्या ठिकाणी जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. मग त्या ज्ञानाने काय होईल, त्या ज्ञानाने अशा पद्धतीनं देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझी अशी निश्चयाची बुद्धी झालेली आहे का नाही, त्यामुळे जो आवरण नावाचा दोष झालेला आहे, अज्ञान नावाच्या आवरणाचा दोष झालेला आहे, त्याची निवृत्ती त्याच्यामध्ये होऊ शकते. म्हणून असे 3 उपाय त्या ठिकाणी अनुक्रमे सांगितलेले आहेत. आता याचा अधिकारी कोण तर हा मूळ मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सर्वांनी ग्रंथ समोर घेतले ना? आता घेतले. बर ओंकार महाराज नाही काच बर नसू द्या. पाहता ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले असून फक्त अंतःकरणामध्ये काय आवरण नावाचा म्हणजे स्वरूपाचं अज्ञान, मी माझ्या अशा स्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या आवरण नावाचा दोष अजून त्याच्या अंतःकरणात म्हणजे चित्तामध्ये आहे. आता काय त्या आवरण नावाच्या दोषाकरता, अज्ञान नावाच्या आवरणाच्या दोषाकरता जो खऱ्या अर्थाने साधन चतुष्टय आहे तो त्याचा कोण आहे उत्तम अधिकारी सांगितलेला आहे. ज्या अर्थी अधिकारी सांगितलेला आहे आणि उत्तम अधिकारी सांगितलेला आहे, मग त्या अधिकाऱ्यामध्ये पण फरक असतील ना? त्या अधिकाऱ्यामध्ये पण फरक असतात. काय फरक आहे तसं तुकोबराय म्हणतात की रे निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे. म्हणजे किती आले त्याच्यामध्ये, एक उत्तम अधिकारी आहे, एक मध्यम अधिकारी आहे आणि एक
कनिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता उत्तम अधिकारी सांगत असताना कशाला उत्तम अधिकारी म्हणायचं, की आता ज्याने या जन्मात किंवा मागच्या जन्मामध्ये काहींनी ह्या जन्मामध्ये कर्म करायला गेले, त्यांना सहज कर्म साध्य झालं, त्याने सहज असे निष्काम कर्म त्या ठिकाणी केले. काहींनी उपासना करायला गेले, त्यांना सहजच अशा पद्धतीने ही उपासना करता आली. हे आपल्यासारख्याला हे येत का नाही? त्याचं कारण असं आहे का त्यांना जे संस्कार आहे, त्यांची जी सद्बुद्धी आहे ती ह्या जन्माची आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं, मागच्या जन्माची सद्बुद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे. मग त्याच्या जोरावर काय होतं, त्यांच्या हातून ही कर्म सहज होऊन जातात, उपासना सहज होऊन जातात. बरं, उपासना करत असताना सामान्य उपासना नाही केली त्यांनी, विशेष अशा उलट त्याच्यामध्ये 2 प्रकार केले. काय माहिती आहे का? अधिकारी सांगत असताना त्याच्यामध्ये एक कृत उपास्ती आणि एक अकृत उपास्ती. आता हे कृत उपास्ती आणि अकृत उपास्ती म्हणजे काय बरं? मला असं वाटतं याचा विचार आहे ना तत्वानुसंधान ग्रंथामध्ये आलेला आहे. तर असं असतं की कृत उपास्ती म्हणजे त्याला आत्मज्ञान होण्याच्या पूर्वी त्याने उपासना केलेली. पण ती उपासना कशी केलेली? तर ती उपासना म्हणजे भगवंताचा सगुण साक्षात्कारापर्यंत पोचला होता. इतका त्याचा अंतःकरणातला भाव उत्कट झालेला होता. तो कोण आहे? कृत उपास्ती. त्याला कृत उपास्ती म्हणायचं. आणि अकृत उपास्ती म्हणजे काय? त्याने बाकीचे काही उपासना वगैरे काही केलेली नाहीये. तो हाय असा ज्ञानाला सुरुवात करतोय. मग ज्ञान त्याला होईल का नाही? होईल ना ज्ञान. ज्ञान व्हायला काय? ज्ञान तर प्रमेयाच्या अधीन असतं. पण ध्यान सांगत असताना त्याच्यामध्ये विधी सांगितलेला, विधी, विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो, तेव्हा ते ध्यान होत असतं. तसं ज्ञान असं होतं का? ज्ञान काय तुम्हाला सहज, आता त्या छत्रीचं वर्णन पाहतो की नाही, त्या छत्रीला छिद्र होतं आणि सांगितलं होतं की भाद्रपद महिन्यामध्ये पौर्णिमेचा चंद्र पाहायचा नाही, नाही तर आळ येतो. म्हणे कसं काय? म्हणे कृष्णावरती आळ नाही आला का? शेवंतक मणी चोरण्याचा आळ आला ना, असा आळ येऊ शकतो म्हणे काहीतरी चोरण्याचा, असा आळ येईल. म्हणून अशा पद्धतीनं काय केलं की काय म्हणतात चालाय कृत उपास्ती आणि अकृत उपास्ती. तर याच्यामध्ये काय आहे? कृत उपास्ती म्हणजे काय, की मागच्या म्हणजे ज्ञान होण्याच्या आधी काय केलं त्या ठिकाणी. नाही, मुद्दा काय चालू होता आपला आता? आपला मुद्दा हा चालू होता की ध्यान ध्यान करता हा ध्यान करता असताना काय सांगितलं? विधी, विश्वास. आणि ज्ञान करताना विधी विश्वासाची आवश्यकता पडत नाही. ते ज्ञान सहज आहे. कसं? त्या छत्रीतून पाहिलं की नाही, ते सहज झालं, बरोबर की नाही? पण हे ज्ञान झाल्याच्या नंतर त्याला जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगता येत नाही. मग त्याला काय व्हावं लागतं? परत कृतोपास्ती, परत अशा पद्धतीनं भगवंताचा सगुण साक्षात्कार करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं लागते. त्याला जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगता येत नाही. म्हणून कोण जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगेल? तो त्या ठिकाणी कृत उपास्ती आहे. कोण? कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. म्हणजे परिपूर्ण अशी अवस्था होती. आणि अकृत म्हणजे काय? अजून कोणत्या प्रकारची दृढ भगवत भावनेची उपासना केलेली नाही. पण ज्ञानाचा अधिकारी नाही का? ज्ञान मात्र तो अधिकारी आहे, पण उत्तम अधिकारी मात्र नाही, हे लक्षात घ्या त्यामध्ये. आता हे लगेच लिहून वगैरे काही घ्यायच्या मागे लागू नको. याचा विचार आपण नंतर पुढं करणारच आहे. जेव्हा जेव्हा ते मुद्दे उपस्थित होतील ना, तिथं आपण याचा विचार करू. ठीक आहे. म्हणून आता काय केलं? त्याची उपासना कशी आहे? तर त्या ठिकाणी प्रेमपूर्वक उत्कट भक्तीद्वारा ज्ञान प्रतिबंधक करणारे पाप त्यांनी त्या पूर्णपणे जाळून टाकलेली आहे. आणि आत्मसाक्षात्कारार्थ साधनाची अशा प्रकारची जुळवाजुळव करून आवरण निवृत्ती करता जो समर्थ झालेला आहे, तोच मात्र काय आहे? या विचारसागर किंवा वेदांत शास्त्राचा काय आहे? उत्तम अधिकारी. ज्ञानोबराय म्हणतात, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी. नुसतं काय राहिलं आता? कान आणि वचन. वचन कोणाच्या मुखातून येणार आहे? श्री गुरुच्या मुखातून वचन येणार आहे. आणि याचे काय? फक्त कान. फक्त कानाचा
आणि त्या शब्दाचा फक्त काय संबंध व्हायचा आहे. सरिसाची पैकरटी, सरिसाची म्हणजे शब्द सरसा झाल्याबरोबर वस्तू होणे उठे, वस्तू नाम परमात्मा होऊने उठे, तो सच्चिदानंद परमात्मा आहे का नाही, कोण आहे, मीच आहे, असं त्याचा काय होतं तिथं लगेच दृढ अशा प्रकारचा निश्चय होऊन जातो. कोणाचा होतो, उत्तम असणाऱ्या अधिकाऱ्याचा असा निश्चय होतो. उत्तम नसणाऱ्या अधिकाऱ्याला असा निश्चय होणार नाही. मग का होणार नाही, कारण तो उत्तम अधिकारी नाही. मग मध्यम अधिकारी आता इथं पाहायचा आहे. आता उत्तम अधिकारी पाहिला की नाही, जो कृत उपास्य आहे, अशा प्रकारची उपासना आहे. अंतःकरणामध्ये मल नावाचा, पाप नावाचा दोष पूर्णतः त्यांनी काय केलेला आहे, निवृत्त केलेला आहे. उपासना करताना कृत उपास्य त्या ठिकाणी झालेला आहे, परमात्म्याच्या सगुण साक्षात्कारापर्यंत गेलेला आहे. आणि त्यांनी आत्मसाक्षात करून घेण्याकरता साधनांची अशा प्रकारची प्रस्थांतर यादी ही जुळाजुळा आधी करून ठेवलेली आहे. आता हे सगळं करून ठेवलेलं, फक्त काय सांगायचं राहिले, काना वचनाची भेटी ऐकल्याबरोबर परमात्मा स्वरूपच होऊन जातो. तो काय उत्तम अधिकारी आहे, हे लक्षात आलं. आता मध्यम अधिकारी पाहायचं आहे. काय मध्यम अधिकारी त्याच्या ठिकाणी सांगायचं आहे की आता श्रीगुरूने काना वचनाची भेटी उपदेश केलाय, पण परत त्याला काय त्या ठिकाणी संशय विपर्य उत्पन्न होतात. संशय दोन प्रकारचे घ्यायचे, प्रमाणा संभावना आणि प्रमेय असंभावना, हे दोन प्रकारचे संशय त्या ठिकाणी आहेत. आता हा विचार कुठे, ह्या सरंगामध्ये येणार आहे आणि कुठे येणार आहे, पुढे येणार आहे ना त्या ठिकाणी. मग याला ज्ञान होतं, पण कोणतं ज्ञान होतं, याला दृढ ज्ञान होत नाही, त्याला अदृढ अशा स्वरूपाचं ज्ञान होत असतं. म्हणून तो उत्तम अधिकारी आहे का, तो मात्र उत्तम अधिकारी नाही, तो मध्यम अधिकारी आहे. त्याच्यानंतर काय घ्यायचा, कनिष्ठ अधिकारी. कनिष्ठ अधिकारी म्हणजे काय, त्याला वारंवार सांगावं लागतं तोच मुद्दा, तो परमात्मा आहे, तो सच्चिदानंद रूप आहे, एवढं सगळं करून परत काय म्हणतो, मी परमात्मा कसं काय, असं त्याला वारंवार संशय येत असतो. म्हणजे त्याला त्या ठिकाणी संशय विपर्यत नाही, त्याच्यामध्ये विपरीत भावनाच असते त्याला, तो परमात्मा मी कसं काय, अशी त्याला वारंवार काय असतो, संशय असतो. म्हणजे विपरीत भावनेचा संशय असतो, त्याला विपरीत भावना असं म्हटलं जातं. म्हणून हा जो अधिकारी आहे तो अगदी कनिष्ठ अधिकारी आहे, म्हणजे खालचा अधिकारी आहे. मग अधिकाऱ्याचे किती प्रकार झाले, 3 प्रकार ह्या ठिकाणी झालेले आहे. मग आता याच्यामध्ये 3 प्रकार सांगत असताना कोणता अधिकारी उत्तम आहे, ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म, निष्काम कृत उपासतीप्रमाणे उपासना करून आत्मक साक्षात्काराकरता साधनांची जुळजुळ केलेली आहे. असा त्या ठिकाणी काय, त्या आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय आहे तोच खरा ह्या वेदांत शास्त्राचा अधिकारी सांगितला गेलेला आहे. बरोबर की नाही, आलं लक्षात तुमच्या? बर, आता बघा, हे सगळं लक्षात येतं असं नाही, हे फक्त ऐकून ठेवा. हे ऐकता 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 काय होईल, एक दिवस बरोबर आपल्या पूर्णपणे लक्षात येऊ शकतं. जसं त्या आजोबाने त्या मुलाला काय सांगितलं, फक्त ही टोकरी आणि कोळशाची टोकरी फक्त काय कर, याच्यात पाणी घेऊन ये. तो वारंवार जायचा, वारंवार ते पाणी भरायचा प्रयत्न करायचा आणि आणायचा प्रयत्न करायचा पाणी, पण पाणी मात्र त्यामध्ये काही यायचं नाही. तो शेवटी वैतागून गेला, मला मी पाणी आणणार नाही. बाबा म्हणले आणूच नको. का बरं, मला फक्त तुला एक विचारायचं. काय म्हणले, ती आता ती टोपली होती ना, ती पहिली कशी होती, काळी होती. तो वारंवार त्याच्यामध्ये पाणी भरायचा प्रयत्न केला, आता ती टोपली कशी दिसते, आता मात्र टोपली स्वच्छ दिसते का नाही. का बरं, वारंवार विचार ऐकून 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 नाही काय झालं तर बुद्धी स्वच्छता होईल का नाही, हा तर लाभ होईल का नाही आपल्याला. चांगदेव महाराज कसे होते, कोरे नव्हते, स्वच्छ होते, ऐक नाही. मग कोऱ्यावर लिहून काढता येतं का नाही काहीतरी, तसं वारंवार ऐकून 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 आपलं हे सगळं मोकळं होईल ना, ऐक नाही. आणि सहज एखादा जर त्याच्यामध्ये जर काही मुद्दा येऊन जर स्थिर झाला तर त्याने सुद्धा आपल्याला जीवनमुक्त होता येऊ शकतं. तुकोबराय म्हणले की नाही, थोडे आहे थोडे आहे, जास्त काही नाही, थोडंच आहे, त्याच्यामुळं त्याच्यात आपल्याला लाभ होऊ शकतो. तर चला, खाली आपल्याला साधन चतुष्टय सांगितलेलं आहे, त्या साधन चतुष्टयावर विचार करायचा आहे. त्या साधन चतुष्टयामध्ये काय काय सांगितले आपल्याला, विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व, ही 4 साधने आत्मज्ञान प्राप्तीची आहे, त्यासच साधन चतुष्टय म्हणतात.
बघा आता एखाद्याला जर विचारलं तर हे शब्द सांगता आले पाहिजे. आता साधन चतुष्टय म्हणजे काय? विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व. ही कोणती साधनं आहे? तर आत्मज्ञान प्राप्तीची साधने आहेत. बरं, आता हे आत्मज्ञान प्राप्तीची साधनं आहे, पण ही साधनं अंतरंग साधनं आहे का बहिरंग साधनं आहे, याचा विचार कुठं करायचा आपल्याला? पुढे गेल्यावर करायचा. आता ही आत्मज्ञान प्राप्तीची साधनं आहे, पण अंतरंग आहे का? अंतरंग साधनं नाही. मग ही कोणती साधनं आहे? ही बहिरंग साधनं आहे. पण हे कधी कळणार आपल्याला? पुढे गेल्यावर कळेल. मग आता इथं ही साधनं आत्मज्ञान प्राप्तीची आहे का नाही? आहेत. आणि इथं काय करायचा? तसाच विचार करायचा. पुढे जेव्हा जाईल ना, तेव्हा त्याचा विचार वेगळ्या स्वरूपाचा होऊ शकतो आणि होणारच आहे. तर ही मुमुक्षु असणाऱ्या पुरुषाला ही आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधने आहेत. त्यासच साधन चतुष्टय म्हणतात. आता त्या साधन चतुष्टयामध्ये जसं अधिकाऱ्याचं वर्णन पाहिलं की नाही, त्याच्यामध्ये अनुबंध चतुष्टय पाहिला की नाही, तर अनुबंध चतुष्टयामध्ये हा हा अनुबंध सुरू आहे. मग ह्या अनुबंधामध्ये कोणाचं वर्णन सुरू आहे बरं? मावशी सांगा बरं, ह्या अनुबंधामध्ये कोणाचा विषय सुरू आहे? आता कोणता अनुबंध सांगतोय आपण आता सध्या? अधिकारी अधिकारी. अधिकारी हा अनुबंध या ठिकाणी सुरू आहे. आणि त्या अधिकाऱ्यामध्ये आता काय पाहतो आपण? साधन चतुष्टय पाहत आहे, बरोबर की नाही? त्या साधन चतुष्टय पाहतो. आता त्याच्यामध्ये साधन चतुष्टय पाहत असताना पहिला मुद्दा कोणता उपस्थित झालेला आहे? विवेक नावाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. ठीक आहे ना? बघा आता आता विवेक नावाचा मुद्दा या ठिकाणी सुरू झाला. विवेक म्हणजे काय? सतसंगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयास विवेक असे म्हणतात. तर काय म्हणलं या ठिकाणी? सतसंगतीने. आता हा विवेक कुठं होईल बरं आपल्याला? हा विवेक गावामध्ये इकडं तिकडं टाइमपास फिरणाऱ्या लोकांमध्ये गेलं तर विवेक होणार नाही का? होईल ना विवेक. कोणता विवेक होईल? नरकाला जाण्याचा विवेक नक्की होऊ शकतो. ते लोक तरी काय करतात आपल्याला? ती लोक आपल्याला नरकाला जाण्याचा मार्ग दाखवतात. लहान मुलाला जर माळ घातली ना, काय म्हणतील? अरे काय तुम्हाला लाजा वाटतात का? म्हणलं काय झालं? अरे या लहान लहान मुलांना माळा घालता तुम्ही, त्यांचं खाण्यापिण्याचा दिवस आहे असं म्हणता का नाही तुम्ही? म्हणजे याचा अर्थ काय? ते कुठं घेऊन जातील ना आपल्याला? ते नरकाला घेऊन जाऊ शकतात. मग चांगला विवेक कुठं होऊ शकतो? संत संगतीशिवाय आपल्याला यथार्थ स्वरूपाचा विवेक होऊ शकत नाही. उलट तुकोबाराय म्हणले काय? संत संग देई, संत संग देई. मला द्यायचं झालं तर कोणाचा संग दे? संतांचा संग दे. दुसरा कोणाचा संग देऊ नको. पार कल्पापर्यंत जरी तुका म्हणे तुझे न करी कल्पांती सर्वदा विश्रांती संतापायी. मला कल्पापर्यंत जरी जन्म घ्यावा लागला, पण मला कुठे जन्म द्यायचा झाला तर संतांच्या जवळ मला जन्म दे. संतान वाचून मात्र मला कुठे जन्म देऊ नको. म्हणून संत संघ हा फार महत्वाचा मुद्दा आहे का नाही? काय हरिपाठामध्ये पण असा मुद्दा आलेला आहे की बैसता नाही हा हे प्रमाणे बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. संतांच्या संगतीमध्ये परमात्म्याची भेट होती ना आपल्याला? संता वाचून परमात्म्याची भेट होईल का? होणार नाही. उलट तुकोबराय म्हणतात संत समागम एखाद्या परी व्हावे त्याच्याद्वारे श्वानयती. श्वानयती म्हणजे काय? व्हावे त्याच्याद्वारे. श्वान म्हणजे कुत्रा. आणि कोणत्या जातीचे व्हा तुम्ही? कुत्र्याच्या जातीचे व्हा. पण कुठं व्हा? संतांच्या. एखाद्या परी संत समागम, एखादा संतांचा समागम जर होत असेल, संत संघ जर होत असेल, संतांचं चिंतन ऐकायला मिळत असेल तर काय व्हावा? व्हावे त्याच्याद्वारे. त्याच्याद्वारेचा कोण व्हावा? कुत्रा व्हावा. कुत्र्याच्या जातीचं व्हावा. मग काय होईल? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. कुठं रामनाम श्रवण होईल आणि कुठं भोजन उच्चिष्टाचे प्राप्त होईल? तर संतांच्या संगतीमध्ये अशा पद्धतीचं आपल्याला ह्या सर्व गोष्टी प्राप्त होऊ जातील. आणि बाकीच्या ठिकाणी काय होईल? बाकीच्या ठिकाणी काहीच होणार नाही. उलट जे ते जावे तेथे कपाळ सरिसे. आपल्या कपाळात काय असेल ना त्याच्यासारखंच होईल. कुठं? जे ते जावे तेथे. पण विशेष लाभ संत संगे. मग लाभ कुठे चांगला? विशेष आपल्या कपाळात
ते संत संघामध्ये गेल्याच्या नंतर असं म्हणावं लागतं का संतांच्या जवळ बसलो आणि आमच्या कपाळामध्ये म्हणजे आमच्या नशिबामध्ये आमच्या भाग्यामध्ये कसला आला सत्संग. आता संतांच्या संगतीत जाऊन सत्संग त्याला वाढणार नाही का तो कपाळातच असावा लागतो का. पावसामध्ये सगळे लोक भिजतात आणि हा पावसात गेल्यावर भिजणार नाही का. हा पण भिजणारच ना. इथं काय याला कपाळ म्हणजे नशीबच पाहावं लागतं का. विशेष तो लाभ संत संगे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर असं काही नशीब वगैरे पाहावा लागत नाही. पण बाकीच्या ठिकाणी जे ते जावे तेथे कपाळ सरसे म्हणजे आपल्या कपाळामध्ये आपल्या नशिबात असेल ते मात्र तसं होतं. पण संत संगतीमध्ये मात्र नशिबाचा काही विषय येत नाही. उलट तुकोबराय म्हणतात जर संत संघामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी दूर होत असाल तर त्याच्यासारखा दोष कुठंच नाही. काहीतरी अभंग आहे, संत सेवेशी अंग चोरी दुष्टीनं पडवतो यावरी, आयशी अशी व्याली रांड जळो जळो तिचे तोंड. आहे का नाही. बराच असा मोठा अभंग आहे. म्हणजे संत सेवेशी अंग चोरी. संत सेवा करत असताना संतांची सेवा म्हणजे काय, संतांनी सांगितलेलं श्रवण करणं आणि त्यानुसार आपलं जीवन व्यतीत करणं, यालाच काय म्हणायचं, संत सेवा आहे. हीच खरी संत सेवा आहे. संत सेवा आहे का नाही उत्तम उत्तम असणारी ही संतांची काय आहे, सेवा आहे. म्हणून त्या सतसंगतीमध्ये काय होतं बरं आपल्याला त्याच्यामध्ये हे कळतं की आत्मा अविनाशी आहे. बरं अविनाशी असून कसं आहे, क्रियारहित आहे. आत्मा अविनाशी, म्हणजे नाही आणि विनाशी, विनाशी म्हणजे आत्मस्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा विनाश संभवत नाही. आणि आत्मस्वरूपामध्ये कोणत्या क्रिया घडतात का, आत्मस्वरूपामध्ये कोणत्याच प्रकारच्या क्रिया सुद्धा घडत नाही. आणि आत्मा कसा आहे, व्यापक आहे. जो आत्मा ज्या अर्थी व्यापक आहे त्या आत्म्यामध्ये काय कोणता कार्य घडेल का. बरं आता तुम्ही असं म्हणा की इकडचं पाणी मग ह्या आकाशातल्या आकाशात पाणी न्यायचं, येईल का नाही आता पाणी तुम्हाला, नाही नेता येणार. आकाशामध्ये जल आनयन जर कार्य करायचं असेल तर काय करावं लागेल, आकाशामध्ये जल आनयन जर कार्य करायचं असेल तर आकाश तुम्हाला छोटं करावं लागेल. लक्षात घ्या, काय करावं लागेल तुम्हाला, आकाश छोटं करावं लागेल. तुम्ही म्हणाल आकाश कसं काय छोटं करायचं, तुम्हाला घट बांधावं लागेल. मग घटामध्ये आकाश येणार नाही का, ते घाटामध्ये आकाश येईल. म्हणजे तुम्ही आकाशाला काय केलं, छोटं केलं. नावा आला रूपा, तो काय म्हणे झाला सोपा. त्याला नावरूप आहे का, पण त्याला नामारूपाला आणलं का नाही, मग ते सोपं झालं. तसं हे आकाश कसं आहे, व्यापक आहे. त्या व्यापक आकाशामध्ये जल आनयन कार्य होईल का, होणार नाही. मग त्या आकाशामध्ये तुम्ही घट तयार केला आणि घट तयार केला आणि त्याच्यात पाणी जर घातलं तर इकडचं पाणी तिकडं जाऊ शकतं. पण वास्तविक पाहिलं तर त्या आकाशामध्ये हे क्रिया घडतात का, आकाशामध्ये कोणत्याच प्रकारच्या क्रिया घडत नाही. का क्रिया घडत नाही, ते व्यापक आहे. ते आकाश जसं व्यापक आहे तसा हा परमात्मा काय त्याहून व्यापक आहे. त्याहून व्यापक म्हणजे किती व्यापक आहे, जसं विश्वपट ब्रह्मद्वारा आडवे तिडवे पट दोरे लावून पट तयार झाला आणि त्या पटातून छोटंसं छिद्र आहे, आडवा उभा द्वार जातो का नाही, छोटं छिद्र राहतं का नाही, त्या छिद्रातून हे आकाश गाळून घेतलेलं आहे. मग जर आकाश एवढं त्याच्यातून गाळून घेतलं, त्या आकाशामध्ये अनंत ब्रह्मांड कितीतरी वर्णन आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. मग तो परमात्मा किती व्यापक असेल बरं, तो परमात्मा त्याचा काय अंत लागेल का, अंत लागणार नाही. बरं इतका व्यापक परमात्मा आहे, त्याच्यामध्ये हे सगळं व्यापलेलं आहे, त्याला हालचाल करायला जागा नाही. मग ज्या अर्थी त्याला हालचाल करायला जागा नाही त्याच्या ठिकाणी कोणत्या क्रिया होईल का, त्याच्या ठिकाणी कोणत्याच क्रिया नाही. त्याच्यामध्ये क्रिया होतात, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं काय मायेचं कार्य म्हणून क्रिया होऊ शकतात. वास्तविक पाहिलं तर त्या क्रियामध्ये तरी काय, त्या क्रिया म्हणजे एक प्रकारचा भ्रमच आहे. वास्तविक पाहिलं तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काय कोणत्याही प्रकारच्या क्रिया घडत नाही. म्हणून तो परमात्मा त्या ठिकाणी कसा आहे, अविनाशी असणारा परमात्मा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन त्याचं आलेलंच आहे. आपण पाहतो की नाही की नैनम छिंदंती शस्त्राडी नैनम दहती पावका न चैनम क्लेद्यांत्यापो न शोषयती मारुता. काय म्हटलं या ठिकाणी, हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विषदू म्हणून शस्त्राधिकादी छेडू न घडे रया, हा प्रलयोदके आपलवे अग्निदाहो न संभवे येत महाशोषून प्रभवे मारुताचा. म्हणजे याला पाण्याने भिजवायचं, भिजवता येईल का, अग्नीने जाळायचं, जाळता येईल का, वाऱ्याने सुकवायचं, सुकवता येईल का, याच्या ठिकाणी कोणताही अशा प्रकारे
आणि दोष निर्माण करायचा जर झाला, त्याचा नाश करायचा जर झाला, तर त्याचा मात्र कधी नाश होणं संभव नाहीये. म्हणून हा कसा आहे, मुळात अविनाशी आहे. आणि आपल्याला कोणता परमात्मा प्राप्त करायचा आहे, विनाशी का अविनाशी? अविनाश करी आपुल्या ऐसे, मनाला विपिसे गोविंदाचे. आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणता देव करून घ्यावा? जो देव मुळात अविनाशी आहे. नाथ महाराज म्हणतात की नाही हरिपाठामध्ये, वाराणसी तीर्था क्षेत्रानाश आहे, अविनाश पाहि नाश कायचा. वाराणसी पाहिले की नाही तुम्ही? काशीला गेले की नाही? मोठमोठे क्षेत्र पाहिले की नाही? जर आलाच एखादा भूकंप, जर ही पृथ्वी नष्ट जरी झाली, बरोबर की नाही, तर काय होईल बरं? सगळं नष्ट होऊ शकतं. काय राहणार नाही? सगळं नष्ट होईल. पण जे अविनाशी तत्व आहे ते कधी नष्ट होईल का? असं असं कुठं ऐकलं का भूकंप झाल्यामुळं आत्मा मरण पावला? असं कधी होईल का? असं कधी होणार नाही. मग कोणता परमात्मा जोडायचा? वाराणसी तीर्थ क्षेत्रनाश आहे, अविनाशी पायी नाश कायचा. असा अविनाशी करी आपुल्या ऐसे, आणि मनाला विपिसे गोविंदाचे. अशा प्रकारे त्या परमात्म्याचा मनाला पिस म्हणजे त्या ठिकाणी वेड लावलं पाहिजे. आणि बघा आता हा कसा आत्मा आहे, त्या ठिकाणी अविनाशी आहे आणि क्रियारहित आहे. मग त्या आत्म्याहून बाकीचं कसं आहे? आत्म्याहून बाकीचं कसं आहे? आत्म्याला सोडून चंचल आहे आणि विनाशी स्वरूपाचं आहे. मग आत्म्याहून व्यतिरिक्त, त्या आत्म्याहून त्याच्याहून व्यतिरिक्त वेगळं काय आहे? सगळं तुम्हाला प्रतीतीला येतं की नाही? सगळं तुम्हाला दृष्टीला येतं की नाही? ते कसं आहे? त्या ठिकाणी चंचल स्वरूपाचं आहे, विनाशी स्वरूपाचं आहे. आता हे चंचल स्वरूपाचं आहे आणि विनाशी स्वरूपाचं आहे म्हणजे काय बरं? हे चंचल म्हणजे काय आणि विनाशी म्हणजे काय बरं? जे कधी टिकणारं नाही, ज्याचा सातत्याने विनाश होत आहे. जसं या ठिकाणी पाहतो की नाही, काय म्हटलं, उपजे आणि नाशे ते मायावंशी दिशे. एरवी तत्वता जे वस्तू असे ती अविनाशीच. एका उभीत काम माऊलीने केलं. उपजे आणि नाशे ते मायावंशी दिशे. उपज म्हणजे उत्पन्न होतं आणि त्याचा लगेच नाश पण होतं. उत्पत्ती, स्थिती आणि लय असा ज्याचा त्या ठिकाणी होतो का नाही, ते काय? मायावशी दिसे. मायामुळं. माया कशी येते? सत्ताहून विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या अशी असणारी काय आहे? ती माया आहे. आणि ती माया काय करते? हे सगळं जगत उत्पन्न करते आणि उत्पन्न करून काय करते? याचा नाश पण करते. याचा नाश पण करते. स्वाभाविकपणे होतं की नाही? उपचे ते नाशे, नाशिले पण रूपे दिसे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. ना तरी उदो असतो अपैसे, अखंडित होत जात जैसे. हे जन्म मरण तैसे आणि वार जगी. हे सगळं असं होतं की नाही? म्हणजे हे सगळं काय? हे सगळं मायेचं कार्य आहे. आणि माया होऊन व्यतिरिक्त परमात्मा कसा आहे? अविनाशी असणारा परमात्मा आहे. म्हणून माऊली म्हणतात येरमध्येचे प्रतिभाषे. स्वप्न पडतं की नाही आपल्याला? स्वप्न पडतं. स्वप्न किती काळ खरं असतं बरं? स्वप्न जैसे स्वप्न माझे देखीजे, ते स्वप्नाची साच आपेजे. मग चिवणी पाहिजे तो काय नाही. जसं स्वप्न जोपर्यंत तुम्हाला पडतं तोपर्यंत स्वप्न तुम्हाला खोटं वाटतं का? बरं स्वप्न कोणाला खोटं वाटलं का? असं कोणीतरी म्हणा बरं, का आम्ही स्वप्न पाहिलं पण त्या स्वप्नातच आम्हाला स्वप्न खोटं वाटलं. जैसे स्वप्न माझे देखीजे, ते स्वप्नाची साच आपिजे. कुठपर्यंत? चिवणी पाहिजे तो काय नाही. जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वप्न खरं वाटतंय ना, तोपर्यंत स्वप्न मात्र तुम्हाला खरं वाटत असतं. बरोबर की नाही? तैसे हे जाण माया तो भ्रमत आहासी वाया. शस्त्र हाणेतल्या छाया अंगीना रूपी. शस्त्र हाणेतल्या. बरं त्या सावलीवरती तुम्ही किती शस्त्र हाणलं, मग त्या सावलीला काही फरक पडतो का? सावलीला काही फरक पडत नाही. सावलीच मुळात कशी आहे? आता आहे. दिवसा तुम्हाला सावली दिसली, बरोबर की नाही? रात्रीची कुठे तुमची सावली बरं? रात्रीची सावली नाही, आहे का नाही? दिवस असले की सावली सुरू, रात्री असले का सावली नष्ट होऊन जाते. तशा पद्धतीने हे काय आहे? उत्पत्ती, स्थिती, लय याच्यामध्ये असा बदल होत असतो. म्हणून हे सगळं कसं आहे? चंचल आहे, विनाशी स्वरूपाचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून त्या आत्म्याहून सगळं कसं आहे?
चंचल आहे, विनाशी आहे, असा ज्याचा निश्चय, शब्द इथं लक्षात घ्या, कोणाचा निश्चय? ज्याचा निश्चय झालेला आहे, ज्याचा आजोक निश्चय झालेला नाही, तो मात्र इथं विचारात घ्यायचा नाही. पण ज्याचा अशा प्रकारचा निश्चय झालेला आहे, त्याचा निश्चय झालेला आहे, त्या निश्चयालाच काय म्हणायचं? त्या निश्चयालाच विवेक असं त्या ठिकाणी म्हणायचं. विवेक म्हणजे काय बरं? विवेक म्हणजे विचार, ऐक नाही, तैसे सारासार विचारता, सरळ सरळ मुद्दा आहे. विवेक म्हणजे काय? विचार. काय विचार करायचा? तैसे सारासार विचारिता, भ्रांती ते पाहे आसरता. काय विचार केला? तैसे देखे सारासार विचारता, सारा सार विचारता, भ्रांती ते पाहे आसरता, भ्रांती माया कार्य, आसार त्या ठिकाणी. तैसे देखे सारासार विचारता, भ्रांती ते पाहे आसारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. नित्य जाणे सार काय यामध्ये? सार म्हणजे भगवंत, आहे का नाही? फलकटोथ संसार येथ सार भगवंत. हा भगवंतच काय सगळ्याचं सार आहे. आणि तो कसा आहे? नित्य त्या ठिकाणी आहे, जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षया तितू तया केलियाई घातू कदा नव्हे. त्याचा कधी जर घात करायचा प्रयत्न केला तर घात केला जाईल का? त्याचा घात म्हणजे त्याचा नाश कधी होऊ शकत नाही. याचा काय करायचं आहे? विचार करायचा आहे. कशासारखा विचार करायचा आहे? राजहंस पक्षी कोणी पाहिलंय का? राजहंस नावाचा पक्षी, तो काय करतो? त्याच्या पुढं दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं, मग राजहंस काय करतो? दुधाचा स्वीकार करतो का पाण्याचा स्वीकार करतो? बोला. दुधाचा. दुधाचा. दुधाचा स्वीकार त्या ठिकाणी राजहंस करत असतो, आहे का ना? राजहंसापुढे चाचूचे आरगडे, तोडी जेवी झगडे, शिर निराशे. राजहंस काय, नाथ महाराजांनी पण एक प्रमाण दिले हरिपाठामध्ये. नाथ महाराजांचं पण एक प्रमाण आहे बघा, पूजा ध्यान जपते अशी नाही, राजहंसापुढे असं काहीतरी आहे नाथ महाराजांच्या अभंगातच. आपण नेहमी म्हणतो पण आज आठवत नाही. किंवा सलिल पै जैसे एक होनी मिळले असे, परी निवडून राजहंसे वेगळे की जे. सलील पै आहे की नाही, दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं, पण निवडून राजहंसे, राजहंसाने काय केलं? निवडलं, वेगळं केलं. काय वेगळं केलं? त्याच्यामध्ये सार काय आहे आणि आसार काय आहे? तर सार म्हणजे काय? सार म्हणजे परमात्मा, ज्याचा नाश होत नाही, जो अविनाशी आहे, क्रिया रहित आहे. आणि विनाशी काय आहे? माया कार्य, चंचल आहे, विनाशी आहे, असं त्याने काय केला? विचार त्या ठिकाणी केलेला आहे. किंवा की अजून काय? की अग्निमुखी किडाळ, तोडून या चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. किंवा की भूस आणि बीज, काय? भूस बीज एकवट, उपडा तर आहे घनवट, वडे ते फलकट जाणू आले. बरोबर ना? ते भोसू उपडलं का नाही, मग घनवट काय होतं? जवळ पडतं. आणि फलकट काय होतं? ओढून त्या ठिकाणी जात असतं. तैसे विचारता निरासले. कसा विचार करायचा? तैसे, हे जसं वर केलं की नाही, या उपाधी माझे गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते ह्या खालच्या ओव्या. तैसे विचारित निरसले, हे प्रपंच सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. पण काय विचार केला? वर सांगितल्याप्रमाणे राजहंसाप्रमाणे ज्याने विचार केला त्याला तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. हे ज्ञानाला काय होतं? परमतत्व त्या ठिकाणी शिल्लक राहत असतं. कोणाला राहत असतं? अशा प्रकारचा जो विचार करतो, अशा प्रकारचा निश्चय ज्याचा होत असतो, तो विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. किंवा मला वाटतं 6व्या अध्यायामध्ये एक ओबी आलेली बघा, आठवते का? आपली स्वस्ती काहीतरी एक शब्द आहे बघा त्याच्यामध्ये. आपली स्वस्तिकी जे विचारून अहंकार सांडिजे, मग असतच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहज आपण केली. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. हे विचारून अहंकार सांडायचे, असा विचार करून हा अहंकार सांडायचे, मग आपलीच वस्तू आपण व्हायचे. काय म्हटलं? मग काय म्हणलं पुढं? हा विचारून अहंकार सांडिजे. हा, मग हा विचारून अहंकार सांडिजे, हा, मग असतीची वस्तू व्हायचे. मग असतीची वस्तू व्हायचे, तरी आपली स्वस्ती सहज आपण केली. तरी आपण आपली स्वस्ती सहजे आपण केली. आपली स्वस्ती, आपलं कल्याण कोणी केलं? आपणच केल्यासारखं होईल, आहे का नाही? मग कशाने होईल? विचाराने होईल. विचारा वाचून न पाविजे समाधान.
विचार वाचून समाधान होईल का? होणार नाही. मग विचार कसा करायचा? लोकाच्या भिडेस्तव विचार कधी करायचा नाही. लोकाच्या भिडेस्तव म्हणजे लोकाच्या भीतीनं कधी विचार करायचा नाही. कारण तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराच्या पोटी. ओळखीला हरी धन्य तो संसारे, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सिद्धी लावी पिसे तया कोण पुसे, नेले राजा हंसे पाणी काय. नेले राजहंसे, राजहंस कधी पाणी नेईल का? नेले राजहंसे पाणी काय. राजहंस फलकट पाण्याचा मात्र स्वीकार करणार नाही. म्हणून याच्यातून काय लक्षात आलं की आपण विचार करायचा. कोणता विचार करायचा? आपलं कल्याण कशामध्ये? संसारामध्ये मात्र आपलं कल्याण नाही. मग संसार करायचा नाही का? व्यवहारापुरता आपल्याला संसार करावा लागतो, पण संसाराचे दास नाही व्हायचे. उलट तुकोबराय म्हणले कार्यदास वशी संसाराचा खर म्हणजे माहिती ना तुम्हाला? खर कशाला म्हणतात? दुःखाचे डोंगर भोगावा, त्याच्या पाठीवर सतत ओझं असतं. तो खर नाही व्हायचा आपल्याला या ठिकाणी, आहे का नाही? मग कोणता विचार करायचा आपल्याला या ठिकाणी? तर आपण कोण आहेत, आपली स्वस्ती कशामध्ये आहे, आपलं कल्याण कशामध्ये आहे, असा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा. जास्त कंटाळवाणी नाही झालं ना, जास्त ओव्या सांगत राहिलं का मग कंटाळवाणी होत असतं. पण ते पुरावे आपल्याला माऊलीने ते सूत्र रूपाने सांगितलेले आहेत. तुकोबराने आपल्याला सूत्र रूपाने सांगितलेले आहे, म्हणून ते आपल्याला सहज केलेलं आहे, सोपं केलेलं आहे. पण आता साधक, आता नवीन काहीला असं हे ऐकायची सवय नसल्यामुळं त्यांना असं जरा डोक्यावरून गेल्यासारखं होतं असन, किंवा कधी कधी असं उचलून टाकल्यासारखं होतं असन. कधी कधी होतं ना, तुम्ही म्हणता ना जरा दाबल्यासारखं झालं आम्हाला, असं काही काही दाबल्यासारखं नाही, तर उचलून टाकल्यासारखं होतं असं. काय हो, हे आमच्या सगळं डोक्यावरून जातं. सुरुवातीला हे सगळ्यांच्याच डोक्यावरून जातं. आम्ही पण ते दोनच आलो, आमच्या पण डोक्यावरून जायचं. पण डोक्यावरून जात असलं तरी पण आमचं डोकं आम्ही हलवून दिलं नाही. कधी कधी डोक्याच्या कानातून जाईन, आहे का नाही, कानावरून जाईन, आणि कधी कधी कानावरून जाता जाता कानातून पण जाईन, आणि कधी कधी कानातून गेलं तर हृदयापर्यंत येईल, आणि हृदयापर्यंत आलं तर भगवत रूप आपल्या हृदयामध्ये प्रगट होऊ शकतं. म्हणून ऐकायला काय हरकत नाही, आणि याला फार कष्ट नाही काही, आहे का नाही? चला, तर आता काय लक्षात आलं की सतसंगतीने आत्मा अविनाशी असून क्रियारहित आहे, आणि त्या आत्म्याहून बाकी सर्व जे दिसते की नाही अनात्म, ते सर्व चंचल आणि विनाशी स्वरूपाचं आहे. असा ज्या साधकाने, ज्या अधिकाऱ्याने असा निश्चय केलेला आहे, त्या निश्चयासच काय म्हणायचं? विवेक असं म्हणायचं. आता हा विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे खालचा पाय आहे. विवेक म्हणजे सगळ्यातला बेसिक मुद्दा आहे. मग जर आपला जीवनामध्ये अशा प्रकारचा जर विवेक नसेल, तर त्याची पुढची जी साधने म्हणजे उत्तर साधनं, पुढची साधनं होतील का? होणार नाही. कारण त्याने भिंत तयार केली, भिंत अर्ध्यापर्यंत नेली, पण खाली पाया ढासळू लागला, खालचा पाया मजबूत नव्हता, तो पाया खाली जमिनीमध्ये बसू लागला, तर भिंत काय होणार आहे? भिंत कोसळल्याशिवाय राहणार नाही. मग असा ज्याचा विवेक झाला, तो वेदांत शास्त्राला सुरुवात करू शकतो, त्याला हे सगळं कळू शकतं. मग आता विवेक कळला, आता आपल्याला काय कळून घ्यायचंय? वैराग्य समजून घ्यायचंय. म्हणजे त्या पायावरती आता रचायला सुरुवात करायची. आपल्याला पायावरती काय करायचे? रचायला सुरुवात करायची. मग आता लक्षात आलं तुमच्या की विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाही. आता वैराग्य म्हणजे काय, या वैराग्याचा विचार करायचा आहे. आता याच्यावरती एखाद्याला काही प्रश्न विचारला तर उत्तर द्याल ना? उत्तर द्याल ना? गेले, गणेश मला सोडून गेले. तर बघा, आत्म्याहून सर्व कशा स्वरूपाचं आहे? नाव घेऊ. आत्म्याहून सर्व हे कशा स्वरूपाचं आहे? आत्म्याहून सर्व हे बाकीचं जे आहे ते कोणत्या स्वरूपाचं आहे? सांगा बरं. विनाशी आणि चंचल आहे. अविनाशी. अविनाशी. आत्म्याहून सर्व, आत्म्याला सोडून हे सर्व जे आहे ते कशा स्वरूपाचं आहे? विनाशी आणि चंचल आहे. विनाशी आणि चंचल आहे. अजून क्रियारहित आहे. क्रियारहित आहे असं म्हणायचं का? नाही, विनाशी आणि चंचल आहे एवढंच. हा. आणि अविनाशी आणि क्रियारहित काय आहे बरं? आत्मा आहे. हा, आत्मा कसा आहे? अविनाशी म्हणजे त्याचा विनाश नाही, त्याच्या ठिकाणी कोणतं कार्य घडत नाही, तो क्रियारहित आहे. असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयालाच त्या ठिकाणी काय म्हणायचं? विवेक असं म्हणायचं. हा विवेक नसेल तर पुढची उत्तर साधनं मात्र होत नाही. आता पुढचं साधन पाहिजे, काय पाहिजे आपल्याला?
वैराग्य हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. आता इथं वैराग्याची व्याख्या आलेली पहा. परिच्छेद क्रमांक 9. वैराग्य लक्षण ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. काय म्हणतात? आता इथं पूर्ण व्याख्या काय माहिती आहे का? कोणाला आठवते का पूर्ण व्याख्या? ब्रह्मलोकापर्यंत हा एक बघा. या लोकांपासून म्हणलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागास तीव्र त्यागास इच्छेस वैराग्य म्हणतात. कानाने ऐकलेल्या आणि डोळ्याने पाहिलेल्या. हा बरोबर. हा बरोबर. या लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेल्या आणि कानाने ऐकलेल्या अनुकूल असलेल्या भोगाविषयी हा होणाऱ्या तीव्र त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. हा बरोबर बरोबर. बाटलीचं झाकणच बाहेर आलं, त्याच्यात एक झाकण होतं आतमध्ये. असं यह लोकापासून परलोकापर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या आणि कानाने ऐकलेल्या अनुकूल असणाऱ्या भोगाविषयी तीव्र त्यागाची इच्छा होणं त्यास वैराग्य असं म्हटलं जातं. ही काय आहे? पूर्ण असणारी काय व्याख्या आहे. आता इथं व्याख्या पूर्ण दिली का? ही पूर्ण व्याख्या दिलेली नाही. मग पूर्ण व्याख्या काय? ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले. कुठपर्यंत डोळ्याने पाहिलं? इह लोकापासून परलोकापर्यंत. इह लोकामध्ये तुम्ही डोळ्याने पाहिले का नाही? हे सगळे भोगविषय डोळ्याने पाहिले का नाही? हे पाहिले. आणि परलोकामध्ये तुम्ही कुठे डोळ्याने पाहिलं का? परलोकात स्वर्ग तुम्ही पाहिला का? तुम्हाला इच्छा आहे ना मला स्वर्गात जावं, मग तुम्ही डोळ्याने पाहिले नाही, मग ते कानाने ऐकले का नाही? शास्त्रात वर्णन करून सांगितलं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात वर्णन करून सांगितलं का नाही की स्वर्गामध्ये काय आहे? स्वर्गामध्ये अमृताचे अमृताचे काय शब्द आलेले काय माहिती आहे बा? अमृताचं काहीतरी ते सगळं तिथं साठवलेलं आहे. कामधेनूची खिलारे, जे गावे खिलारे कामधेनूचे सिंहासनं वर्णन केले. मनाच्या गतीप्रमाणे चालायचं आणि सगळे सगळे भोग त्या ठिकाणी उत्तम स्वरूपाचे भोग आहे असं त्या ठिकाणी वर्णन करून पाहिलेलं, वर्णन करून शास्त्राने सांगितलेलं आहे. ते काय केले? कानाने फक्त ऐकलेले. ते पाहिलं का तुम्ही? अमेरिकेमध्ये पदार्थ आहे का नाही? चांगले चांगले आहेत का नाही? आपल्या काय म्हणलं त्यांच्या काय असतील बिचाऱ्यांकडे, आहे का नाही? त्यांचा केक फक्त आपल्याला माहिती झालेली आहे आतापर्यंत, आणि त्यांचा केक फक्त आपल्याकडे आलाय. आपल्याला उठला का त्या केकचा इतका नाद लागलाय काय सांगायचं. उठला का केक, काही झालं कीर्तनात सगळीकडे केक आता येऊ लागले, आहे का नाही? कीर्तनकर बाबाला सुद्धा केक कापावा लागतोच. असं तिकडून एक एक पदार्थ आला, आहे का नाही? असे किती पदार्थ असेल, पण तुम्ही ते पाहिलेत का? नाही पाहिले, आहे का नाही? पण कानाने ऐकले तर असतील ना? कानाने त्या ठिकाणी ऐकलेले आहे. आणि कोणते अनुकूल पदार्थ तुम्हाला आवडतात का प्रतिकूल पदार्थ आवडतात? कोणते पदार्थ आवडतात? तुम्हाला वाघ आवडतो का? तुम्हाला शेळ आवडतो का? तुम्हाला सर्प, विंचू वगैरे ते आवडतात का? ते तुम्हाला अनुकूल आहे का प्रतिकूल आहेत? वाघ, शेळ, विंचू, सर्प हे हे सगळे कसे आहेत तुम्हाला? प्रतिकूल हे प्रतिकूल आहे. मग प्रतिकूल पदार्थाची तुम्ही इच्छा करता का? नाही करते. मग इथं प्रतिकूल शब्द आला का अनुकूल शब्द आला? फक्त इथं फक्त अनुकूल शब्दाचाच विचार आला, प्रतिकूल शब्दाचा मात्र विचार आलेला नाही. का आला नाही? कारण त्याची कोणी इच्छा करतच नाही. मग शब्द काला घालायचा अनुकूल आपलं प्रतिकूल? म्हणून प्रतिकूल शब्द घातलेला नाही. मग कोणता शब्द घातला? फक्त अनुकूल असणाऱ्या पदार्थाविषयी, आहे का नाही? भोग अनुकूल असणाऱ्या पदार्थाविषयी त्यागाची तीव्र इच्छा, त्या इच्छेलाच काय म्हणायचं? वैराग्य असं त्या ठिकाणी म्हणायचं. आता काय व्याख्या झाली पूर्ण? परत सांगा बरं, म्हणजे हे सगळ्यांना लिहून घेता आली तरी चालेल. बोला. या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यास, कानाने ऐकल्यास सर्व प्रकारच्या अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाची तीव्र इच्छा यासच वैराग्य म्हणतात. हा, ही वैराग्याची काही पूर्ण व्याख्या आहे. लिहून घ्यायची तुम्हाला? लिहून घ्यायची असेल तर सांगा. यह लोकापासून परलोकापर्यंत
इहलोकापासून परलोकापर्यंत प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेले व कानाने ऐकलेल्या अनुकूल इहलोकापासून परलोकापर्यंत प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेल्या आणि कानाने ऐकलेल्या भोगाविषयी होणाऱ्या तीव्र त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हटले जाते. आता प्रश्न या ठिकाणी होणार आहे, वैराग्य म्हणजे काय? तर ही व्याख्या तुम्हाला लक्षात आली पाहिजे आणि ही पूर्ण व्याख्या आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. हा, आता इथं वैराग्याचा विचार करता असताना वैराग्यामध्ये फरक केलेले आहेत. काय फरक केलेले? थोडा मुद्दा आपण थोडं त्याचं स्पष्ट करू. आज वैराग्यापर्यंतचा आपण विचार करू आणि वैराग्यानंतर उद्या आपल्याला खालचा समाधी षटकाचा विचार करायचा आहे. तो एक स्वतंत्र विषय होऊन जाईल वाटलं तर. आज विवेक आणि वैराग्य ह्या दोन मुद्दे आपल्या लक्षामध्ये येतील. चला आता वैराग्य लक्षण. वैराग्य आणि वैताग यामध्ये फरक आहे बरं का. काही काही ना वैताग होतो. काय वैताग होतो माहिती आहे का? बऱ्याच दिवसापर्यंत लग्न जुळवण्याचा प्रयत्न चालू असतो आणि देवाला बऱ्याच प्रार्थना चालू असतात. पत्रिका जुळव, अमुक कर, तमुक कर, ब्राह्मणाकडे जा, सारख्या ब्राह्मणाकडे फेऱ्या चालूच असतात त्याच्यात. बघा बरं आता काय दोष येतोय, काय केलं पाहिजे, अमुक तमुक. अगदी पार 50शीपर्यंत येतो आणि 50शीला आल्याच्या नंतर काय होतं? आता 50शीला आल्या म्हणल्यावर घ्या संन्यास, मग पर्यायच नाही राहत काही. कारण आता आता वेळ निघून गेली, बरोबर की नाही? मग तो काय म्हणतो? तो म्हणतो आता मला संन्यास घ्यायचा. संन्यास घ्यायचा म्हणजे काय? आता संन्यास घेतो, तुला पर्याय शिल्लक राहिला नाही का? हा वैतागून संन्यास आहे. मग याला संन्यास म्हणायचं, याला वैराग्य म्हणायचं का वैताग म्हणायचं? याला वैताग म्हणायचं आहे का नाही? एखाद्याने आपल्याला घरामध्ये ठेवलंच नाही, घरातून हाकलायला सुरुवात केली, चला तुम्ही घरात राहायच्या लायकीचे नाही, निघा, आहे का नाही? घरातून त्याला काढून दिलं. मग तो म्हणला नाही नाही मला आता वैराग्य यायचं. आता हे वैराग्य बळच आहे का? आपलं वैराग्य सहज आहे का? हे वैराग्य नाही. याला घरातून हाकलून दिलं, हा घरात ठेवायच्या लायकीचा नव्हता म्हणून हाकलून दिलं, आहे का नाही? आणि म्हणून त्याने घरादाराचा त्याग केला. याला वैराग्य नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं? वैताग असं म्हणायचं. वैताग वेगळा आहे आणि वैराग्य वेगळं आहे. वैराग्य म्हणजे काय? आता वैराग्य त्याचा विचार आपण पुढे हळूहळू एक एक मुद्दा लक्षात येणार आहे. 6व्या अध्यायामध्ये वैराग्याचं वर्णन आलेलं आहे. कोणाला? अर्जुनाला जे वैराग्य झालेलं आहे, तो अर्जुनाला कोणत्या गर्भामध्ये वैराग्य झालं असं उत्तर कोणाला सापडलं तर बरं होईल वाटलं तर. तर चला वैराग्याचे प्रकार तुम्हाला सांगतो. एक वैराग्य पर असतं आणि एक वैराग्य अपर असतं. वैराग्य पर वैराग्य आणि अपर वैराग्य, आहे का नाही? म्हणून त्यामध्ये आता विशेष असणारं वैराग्य आणि सामान्य असणारं वैराग्य ह्या दोनही वैराग्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. तर आता त्यामध्ये पर वैराग्य म्हणजे श्रेष्ठ वैराग्य सांगत असताना पहिल्यांदा अपर वैराग्याचा विचार आला. त्या अपर वैराग्यामध्ये 4 प्रकारचे वैराग्य पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिलं यतमान वैराग्य, दुसरं व्यतिरिक वैराग्य, तिसरं एकेंद्रिय वैराग्य आणि चौथं वशीकर संज्ञक वैराग्य. असे वैराग्याचे किती प्रकार आलेले आहेत? 4 प्रकार त्याच्यामध्ये आलेले आहेत. हिंदी विचारसागर किंवा संस्कृत विचारसागरामध्ये हा मुद्दा आलेला आहे आणि तो विचारसागर आपण पाहिला नाही, पण आपल्याकडे तत्वानुसंधान नावाचा ग्रंथ होऊन गेलेला आहे. त्या तत्वानुसंधान ग्रंथामध्ये ह्या वैराग्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये यतमान वैराग्य, व्यतिरिक वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य आणि वशीकर संज्ञक वैराग्य हे 4 वैराग्य आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. तो ग्रंथ या ठिकाणी उपस्थित आहे, पण आपल्याकडे मात्र वेळ शिल्लक राहिलेला नाही. जर पाहायचं असेल तर ग्रंथ आपल्याला पाहता येईल, त्याच्यामध्ये याचा विचार आलेला आहे. का पाहायचाच ग्रंथ? पाहायचा ग्रंथामध्ये विशेष म्हणजे बारकाईने त्याच्यामध्ये मुद्दे आलेले आहेत, सापडलं पाहिजे आपल्याला.
याच्या व्याख्या जर कोणाला अजून लक्षात येत असेल तर सांगा बरं का. आहे का कोणाला माहिती याच्या व्याख्या? आलं या ठिकाणी बघा. आता यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय व वशीकार असे 4 पोटभेद आहेत. बघा आता, या संसारामध्ये ही अमुक वस्तू सार आहे व ही अमुक वस्तू असार आहे. सार असार असा विवेक म्हणजे यतमान वैराग्य. यतमान वैराग्याची व्याख्या काय केली? या जगामध्ये सार काय आहे आणि या जगामध्ये असार काय आहे असा त्याचा विचार आहे की नाही. त्या विचारासच त्या ठिकाणी यतमान वैराग्य असं म्हटलं जातं. दुसरं वैराग्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणतं? व्यतिरिक वैराग्य. व्यतिरिक वैराग्याचं वर्णन करताना काय म्हणतात की चित्तामध्ये असणारे जे राग द्वेषादी दोष आहेत त्यातील इतके दोष माझ्या चित्तातून निघून गेले आहेत व अमुक अमुक अजून जावायचे आहे असे जाणून त्याच्या निवृत्तीकरता प्रयत्न करणं हे व्यतिरिक वैराग्य आहे. काय? एक मुंगूस सांगितलेलं आहे आणि एक साप सांगितलेला आहे. मग काय होतं? आणि त्याच्यात एक आहे ना वेल सांगितलेली आहे. त्या वेलीचं नाव काय माझ्या लक्षात येणं, काहीतरी एक नाव त्याच्यामध्ये लिहून घेतलं होतं, आता आठवते का नाही काय माहिती. नकुल नावाची वेल आहे बरं का. एक नकुल नावाची वेल आहे, अमृतासारखी ती वेल असते. तर काय होतं की तो मुंगूस आणि साप या दोघांमध्ये काय युद्ध होतं, बरोबर की नाही. मग त्यामध्ये काय होतं की तो साप त्या मुंगसाला दंश करतो. तेव्हा त्या सापाचं विष त्या मुंगसामध्ये जातं. तेव्हा ते विष उतरवण्याकरता काय करतो? ती नकुल नावाची वेल खातो आणि परत आपल्यामध्ये परत ते सामर्थ्य येतं आणि असं करून काय करतो, परत काय करतो, त्या सापाला जाऊन मारण्याचा प्रयत्न करतो. त्याला साप परत दंश करतो, परत नकुल नावाची वनस्पती खातो. असं करता 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 एक वेळेस काय करतो, त्या सापाची निवृत्तीच करून टाकतो. सापच त्या ठिकाणी काय करतो, संपवून टाकतो. याला कोणतं वैराग्य म्हणायचं? याला व्यतिरिक अशा प्रकारचं वैराग्य म्हणायचं. म्हणजे तर काय दिलं त्यांनी की चित्तामध्ये असणारे राग आदी द्वेष आहेत त्यातील इतके दोष माझ्या ठिकाणी गेले आहेत आणि एवढे दोष माझ्या ठिकाणी राहिलेले आहे. एवढा साप आतापर्यंत म्या संपत आणलेला आहे आणि इतका अजून संपवायचा शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे इतका खेळखेळा केलाय, अजून थोडा जर त्याला खेळखेळा केला की तो नष्ट त्या ठिकाणी होऊ शकतो. अशा प्रकारचा जसा मुंगूस विचार करतोय की नाही तसं इतके दोष अजून माझ्या ठिकाणी आहेत आणि इतके दोष माझ्या ठिकाणी गेलेले आहेत असा त्याचा विचार त्या ठिकाणी असतो की नाही. आणि त्या बाकीच्यासाठी तो प्रयत्नपूर्वक प्रयत्न चालू असतो. त्यालाच कोणतं वैराग्य म्हणायचं? व्यतिरिक अशा प्रकारचं वैराग्य म्हणायचं. तिसरं वैराग्य सांगितलं एकेंद्रिय वैराग्य. वैराग्य सांगत असताना एकेंद्रिय म्हणजे काय तर मनामध्ये विषयाविषयी इच्छा असतानाही इंद्रियांचा निरोध करण्याकरता जो प्रयत्न असतो त्यास एकेंद्रिय वैराग्य म्हणतात. आता मनामध्ये विषयाची इच्छा आहे का नाही? मनामध्ये येतच राहते. आता किती जरी नाही म्हटलं तर ते मनामध्ये येतं का नाही, पण ते मनामध्ये पण आहे. अजून काय करायचं? ते मनामध्ये आहे त्याला त्या ठिकाणी घालवायचं आहे. म्हणून मनामध्ये विषयाविषयीची इच्छा असतानाही इंद्रियांचा निरोध करण्याकरता जो प्रयत्न म्हणजे इंद्रियांना त्या विषयाकडे जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारचा त्याचा त्या ठिकाणी काय असतो? प्रयत्न असतो. तो प्रयत्न म्हणजे काय? एक एक असणाऱ्या इंद्रियांना विषयापासून आवरण्याचं काम करतो. एक इंद्रिय वैराग्य म्हणजे इंद्रियांना विषयाकडे जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारचं जे वैराग्य असतं त्याला एकेंद्रिय वैराग्य असं म्हटलं जातं. चौथं वैराग्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय चौथं वैराग्य? या लोकाच्या व परलोकाच्या विषय लोकाच्या किंवा परलोकाचे विषय नाशिवंत आहे असे जाणून त्या सोडण्याची इच्छा करणे हेच वशीकार म्हणजे वशीकार संज्ञक वैराग्य होय. बरोबर की नाही. मग आता किती वैराग्याचे प्रकार झाले? यतमान वैराग्य पाहिलं, व्यतिरिक वैराग्य पाहिलं, एकेंद्रिय वैराग्य पाहिलं आणि वशीकार वैराग्य पाहिलं. त्यामध्ये पुन्हा परत किती प्रकार येतात? 3 प्रकार येतात. एक मंद, एक तीव्र आणि एक तीव्रतर. असे किती प्रकार आले त्याच्यामध्ये? 3 प्रकार आलेत.
आता त्याच्यामध्ये वशीकार संज्ञक वैराग्यामध्ये मंद वैराग्य म्हणजे कोणतं, तर मंद वैराग्याचा या ठिकाणी विचार आलेला आहे. कुठे गेला तो विचार? वशीकर वैराग्य म्हणजे काय पुन्हा सांगा की. वशीकर वैराग्य म्हणजे हे हीच व्याख्या, या लोकापासून परलोकापर्यंत सगळे विनाशी आहे, चंचल आहे, असा त्याचा विचार झालेला आहे. तेच वशीकार वैराग्य आहे. हा बघा तिथं मंद, तीव्र व तीव्रतर असे 3 प्रकारचे असतात. पुढे काय दिलं बघा, पुत्र, स्त्री, धन इत्यादी प्रिय वस्तूचा वियोग झाला असता त्रासून या संसाराचा धिक्कार असो असे म्हणून त्यातील विषयास सोडण्याची कोणी कोणी इच्छा करतात. त्याच्या वैराग्यास शास्त्रात मंद वैराग्य म्हटलं. म्हणजे लग्न जुळतच नाही, मग काय केलं, शेवटी त्याचा त्रासून त्यागच करून टाकला. म्हणजे हे कोणतं वैराग्य आहे, हे असणारं मंद वैराग्य आहे. आता पुढचं म्हणतात, या जीव मला या स्त्री पुत्राधिकाची प्राप्ती न व्हावो अशी दृढ इच्छा, हेच काय आहे, तीव्र वैराग्य आहे. कोणतं, माझ्या मुखावाटे नये हे वचन, न यो ये वचन व्हावे संतान द्रव्य, कोणाला संतती व्हावी, कोणाला मुलं बाळ व्हावी, फुकाचा विभाग, पतन दुःखाशी. म्हणजे असं तुकोबरा म्हणतात की नाही, याच्या मनात मला स्त्री नको, पुत्र नको, काही नको, मला काय, मला मुक्त व्हायचंय, अशा पद्धतीचा त्याचा विचार असतो. हे कोणतं वैराग्य आहे, वशीकार संज्ञक वैराग्यामध्ये हे तीव्र वैराग्य आहे. आणि त्याच्यापेक्षा तीव्र वैराग्य म्हणजे काय, नाहीतरी काय, उपचे आणि नाशे, मायावंशी दिशे, हे सगळं मायाकार्य म्हणजे मिथ्ये, कुठून, य लोकापासून परलोकापर्यंत, असा जो विचार करतो की नाही, ते कोणतं वैराग्य, ते असणारं तीव्रतर वैराग्य. माऊलीने एका ओवीमध्ये विचार मांडलेला आहे बघा. तीव्रतर वैराग्य म्हणजे काय की त्या नाथ महाराजांच्या बाबतीत विचार असा आलेला आहे. नाथ महाराजांच्या पुढे एकाने गुळ आणून ठेवला होता, बरोबर आहे की नाही. नाथ महाराज गुळ खात होते आणि एक बाई ती मुलाला घेऊन आली आणि काय म्हटले की महाराज माझ्या मुलाला उपदेश करा. काय उपदेश करा, की त्याने गुळ खाऊ नये असं त्याला उपदेश करा. नाथ महाराज काय म्हणले, 15 दिवसांनी या. का बरं 15 दिवसांनी या, कारण मीच आता गोळ खातोय, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण स्वतः सोडला, ऐक नाही, आपण स्वतः सोडला आणि त्याला अशा पद्धतीनं सोडायला भाग पाडलं. हे पण वैराग्य आहे का नाही, हे पण त्या ठिकाणी वैराग्य आहे. पण हे वैराग्य कुठं उत्पन्न होतं, हे वैराग्य बुद्धीमध्ये उत्पन्न होत असतं. तसंच त्यामध्ये माऊलींची एक ओवी बघा की तेथ आयशीची एक विचारले, जे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले परी उदरा वैराग्य आले आहे बुद्धीच्या. त्याच्या कुठं वैराग्य आलं बरं, कोणतं उदर सांगितलं त्या ठिकाणी, बुद्धीचं असणारं उदर, आणि त्या उदरामध्ये अशा प्रकारचं काय वैराग्य आलेलं आहे. त्या वैराग्याला कोणतं वैराग्य म्हणायचं, तीव्रतर वैराग्य. ऐक नाही, विषय आपल्याला मिळतच नाही आणि म्हणून विषयाचा त्याग करणं, हे वैराग्य काय, सामान्य असणार वैराग्य. पण खरं वैराग्य काय, बुद्धीच्या असणाऱ्या गर्भामध्ये अशा प्रकारे काय वैराग्याचे त्याला डोळे सोहळे होत आहे. ते वैराग्य कोणतं आहे, श्रेष्ठ वैराग्य आहे. म्हणून ह्या वैराग्याच्या आपण काय पाहिले आतापर्यंत व्याख्या पाहिल्या. आता याच्यातल्या सगळ्या वैराग्याच्या व्याख्या लक्षात येतील का, येणार नाही. फक्त आता काय लक्षात घ्यायचं की इह लोकापासून परलोकापर्यंत प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेले आणि कानाने ऐकलेले जे काही अनुकूल विषय भोग आहे, त्या विषय भोगाच्या विषयी अंतःकरणामध्ये तीव्र त्यागाची इच्छा होणं, यालाच काय म्हणायचं, वैराग्य असं म्हणायचं. हे असो महासिद्धींची लक्ष्मी आलिया पासी परी महाविष्णू जैशी न गणेची. बरं, ही अष्टमहासिद्धीने युक्त असणारी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला माळ घालण्याकरता आली का नाही, पण भगवान विष्णूने काय केलं, न गणेची, तिला मोजलं का, तिला अजिबात सुद्धा मोजलं नाही. तसं माऊली म्हणतात, तेशे आहेचे का स्वर्गीचे भोग पायक झाली या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. सांगितलं का नाही वैराग्य, कोणतं वैराग्य, भोग पायक झाले या इच्छेचे, ते भोगण्याचे तुम्ही पात्रतेचे अधिकाराचे नाही का, तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही ते भोगू शकता. एवढं सगळं तुमच्या पुढे आलं, त्याने काय पाप लागणार आहे का, कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. हे सगळं समोर आलं, पण भोगण्याची अजिबात अंतःकरणामध्ये इच्छा नसणं, हेच काय श्रेष्ठ असणारं वैराग्य आहे. आणि हे वैराग्य कधी होईल बरं आपल्याला, हे वैराग्य कधी होईल, साधन चतुष्टय कळलं,
आहे का नाही, किंवा अनुबंध अनुबंध म्हणण्यापेक्षा अनेक मुमुक्षत्व कळलं किंवा विवेक कळलाच नाही तरी पण आपल्याला अशा प्रकारचं वैराग्य होऊ शकतं, नाही का नाही. साधन चतुष्ट हे सोडून द्या, तो नाही मुद्दा म्हणायचा. किंवा इथं समाधी षटकाची संपत्ती कळली, मुमुक्षत्व कळलं आणि विवेक नाही कळला तरी आपल्याला अशा प्रकारचं वैराग्य होऊ शकतं, कारण विवेकाची हे वैराग्य होण्याला काही आवश्यकता नाहीच आहे, बरोबर ना. वैराग्य होण्याकरता विवेकाची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही. विवेकाचीच पाहिजे. आवश्यकता आहे. विवेक आवश्यकता विवेक आहे. पाहिजे. म्हणजे आवश्यकता आहे. आवश्यकता आहे का नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. मग हे लक्षात नाही ठेवलं का मग सगळंच आपला काय होईल, घोळ होऊ शकतो. ठीक आहे. बरं, आता अजून काय थांबायचं, आता पुढचं काय होणार नाही. समाधी षटकाची संपत्ती, आपण ती संपत्ती उद्या गोळा करायला सुरुवात करू. आता आपल्याकडे जी संपत्ती आहे ना त्याच्यामध्ये समाधानी राहू. ठीक आहे ना. हा, चला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. राम.